नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा थर्ड इयर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आपण सर्वांनी नुकतंच ॲडमिशन घेतलं आहे आणि या ॲडमिशन घेतल्यानंतर आता सर्वात प्रथम विद्यार्थी मित्रांसमोर एकच प्रश्न आहे, सर 5th सेमिस्टर आणि 6th सेमिस्टर या दोनही सेमिस्टरचा ॲव्हरेज मिळून आम्हाला त्या ठिकाणी फायनली मेरिट अचीव करायचं आहे. कारण की आम्ही जर फायनल मेरिट अचीव नाही केलं तर आम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला इंजिनिअरिंगला चांगलं कॉलेज नाही मिळणार, बरोबर. मग या सर्व गोष्टींसाठी जी काही तुमची चिंता आहे ती चिंता आम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला योग्य तो स्ट्रॅटेजिक प्लॅन मिळवून देण्यासाठी आणि थर्ड इयर इलेक्ट्रिकलमधून सेफ आणि हायेस्ट मेरिट मिळवून देण्यासाठी तुम्हाला एक स्ट्रॅटेजिक प्लॅन आज आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी आकाश सर तुमचा अभियंता अकॅडमीमध्ये मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, थर्ड इयर डिप्लोमाला आल्यापासनं 5th सेमिस्टरमध्ये प्रामुख्याने करून 2 सब्जेक्ट आहेत. एक म्हणजे तुमचा AC मशीन आणि दुसरा म्हणजे तुमचा स्विच गिअर. विद्यार्थी मित्रांनो, मी सर्वप्रथम आज फक्त AC मशीन बद्दल बोलणार आहे. स्विच गिअर बद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलूया. विद्यार्थी मित्रांनो, AC मशीन जो आहे ह्या AC मशीनमध्ये AC मशीन्समध्ये तुम्हाला 5 युनिट आहेत विद्यार्थी मित्रांनो. फर्स्ट युनिट जे आहे तुमचं ते आहे तुमचं 3 फेज इंडक्शन मोटर, जे की भयंकर मोठं युनिट आहे, भरपूर मोठं युनिट आहे. दुसरं जे आहे युनिट तुमचं ते आहे ह्याच 3 फेज इंडक्शन मोटरला स्टार्ट कसं करायचं, स्टार्टिंग ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर. ओके. तिसरं जे युनिट आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे त्या ठिकाणी तुमचं सिंगल फेज इंडक्शन मोटर, सिंगल फेज इंडक्शन मोटर. फोर्थ युनिट जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे तुमचं 3 फेज सिंक्रोनस मशीन. आणि 5th युनिट जे आहे ते आहे तुमचं स्पेशल पर्पज मशीन. असे एकूण 5 युनिट तुमच्या समोर आहेत. ओके. मग आता या 5ही जे युनिट्स आहेत या 5ही युनिट सोबत कसं डील करायचं आहे ते आपण 1 बाय 1 प्रत्येक युनिट वाईज बघूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी तुमचं 3 फेज इंडक्शन मोटर हे जे युनिट आहे हे युनिट मोठं तर आहेच आहे, परंतु या सब्जेक्टमध्ये मेनली याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट्स भरपूर शिकायला मिळतील. कन्सेप्ट्स म्हणजे थेरी स्टॅटिक नाही मित्रांनो, कन्सेप्च्युअल थेरी. जर तुम्ही कन्सेप्ट समजून घेतल्या तर आणि तरच तुम्ही याचे थेरीचे उत्तरं लिहू शकणार आहात पेपरमध्ये, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला या सब्जेक्टच्या कन्सेप्ट ॲट एनी हाऊ क्लिअर ह्या कराव्याच लागतील. बरं सर, आम्हाला कन्सेप्ट नाही समजत, आम्हाला नाही क्लिअर करायचा, माझा न्यूमरिकलवरती हात आहे. मित्रा, तसं नाही होणार रे, तसं नाही होणार. कारण तुला कन्सेप्ट जर नाही समजल्या तर तुला याच्या पुढचा जो टप्पा आहे तो आहे तुमचा डेरिव्हेशन्स. काय आहे? डेरिव्हेशन. हे डेरिव्हेशन नाही समजणार. सर मी डेरिव्हेशन रट्टा मारून घेतो. मित्र, 2 होणार ह्या गोष्टीने. तू डेरिव्हेशनचा रट्टा मारणार, एका मारशील, दुसऱ्या डेरिव्हेशनचा मारशील, तिसऱ्या डेरिव्हेशनचा मारशील, परंतु यामध्ये कमीत कमी त्या ठिकाणी 20 एक डेरिव्हेशन मिनिमम तुला इझिली सापडतील. मग ह्या प्रत्येक 20 डेरिव्हेशनचा तुझा रट्टा मारला तर कन्फ्युजन नाही होणार का रे? होणार ना कन्फ्युजन. म्हणजेच तुझं काय होणार आहे माहिती आहे, मेहनत वाया जाईल. मग अशा केसमध्ये डेरिव्हेशन जे आहे ते अभियंता अकॅडमीमधून तू एकदा शिकून बघ ना. एकदा तू शिकलास ना की डेरिव्हेशनमधून तुला कधीही त्या ठिकाणी मी म्हणजे काय म्हणता त्याला, एक प्रकारचं तुला कन्फ्युजन होण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही, ठीक आहे. कारण सगळ्यात पहिला जो फाउंडेशन रचला जाईल तो कन्सेप्टचा रचला जाईल, मग डेरिव्हेशन. आणि मग कन्सेप्ट आणि डेरिव्हेशन जर तुम्हाला येत आहे तर न्यूमरिकल तुम्हाला इझिली यायला सुरुवात होती. सर न्यूमरिकल इझिली म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, न्यूमरिकलमध्ये बोर्डमध्ये काय होतं आहे बघा, कधी कधी बोर्ड हे न्यूमरिकल बेसिक लेवलचं विचारतं, कधी मॉडरेट लेवलचं विचारतात आणि कधी टफ लेवलचं विचारतात. मग आता अशा केसमध्ये जर समजा आपण बेसिक न्यूमरिकल जर करून गेलो, ठीक आहे, ते पेपरला आले तर आपलं लक. परंतु जर समजा बोर्डने जर टफ पेपर सेट केला मग त्यावेळेला काय करायचं मित्रांनो, आपल्या हातात तर चान्स निघून जाईल ना. कारण की आपला मेरिट बनवायचं आहे, इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे, चांगलं कॉलेज मिळवायचं आहे, चांगलं जॉब कॅम्पसमध्ये मिळवायचं आहे, जे पण काही असेल. प्रत्येक विद्यार्थी मित्राचं वेगवेगळं विजन असतं. मग अशा केसमध्ये जर समजा फक्त बेसिकच करून गेलं किंवा फार फार तर मॉडरेट केलं तर टफ याचं करायचं कसं,
तर विद्यार्थी मित्रांनो हे टफ समजण्यासाठी मी पुन्हा स्टार्टला जाईल. विद्यार्थी मित्रांनो आपण सगळ्यात पहिले कन्सेप्ट क्लिअर करूया, मग डेरिवेशन प्रॉपरली समजून घेऊया आणि मग न्यूमरिकल बेसिक, मॉडरेट आणि टफ तीनही लेवलचे क्लिअर करूया. मग मग त्याच्या पलीकडे काय, त्याच्या पलीकडं टफ पण केलं. आणि आता मित्रांनो मला काय म्हणायचं आहे, समजा ऐन वेळेला फायनलचा जो आपला 70 मार्क्सचा जो पेपर आहे सेमिस्टरचा तो फ्लिप झाला, तो आणखी त्या ठिकाणी हायर लेवलला गेला, तरीही मी तुम्हाला सांगतो, तरीही ज्या वेळेला एसी मशीन तुम्ही माझ्याकडनं शिकत आहात त्यावेळेला तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कसाही क्वेश्चन आला तर तो तुम्हाला टॅकल करता येईल. विद्यार्थी मित्रांनो याच माध्यमातून मी नथिंग बट तुमचं गेट एक्झाम जी तुम्हाला इंजिनिअरिंग झाल्यानंतर द्यायची असते किंवा गव्हर्नमेंट एक्झाम याचं फाउंडेशन सुद्धा भरण्याचं काम करणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा भविष्यामध्ये नक्कीच होणार आहे. म्हणजे मी तुमचं जे आता शॉर्ट टर्म गोल आहे ना त्याबद्दल नाही बोलत आहे मित्रांनो, मी तुमचं लॉंग टर्म गोल सेट करतोय. तुमच्यासाठी तुम्हाला शॉर्टच आहे, पण माझं लॉंग टर्म गोल काय माहिती आहे, माझ्या विद्यार्थी मित्रांना हे जे 5th सेमिस्टर आहे ना या 5व्या सेमिस्टरमध्ये तर चांगले मार्क मिळाले पाहिजेच, हा माझा पहिला अट्टास. परंतु त्यानंतर मित्रांनो माझं हेही म्हणणं आहे की त्यांना चांगलं कॉलेज मिळू देत, त्यांना चांगलं कॉलेज मिळाल्यानंतर त्यांनी थ्रूआउट डिस्टिंक्शन मार्क्स मिळू देत, कॅम्पस प्लेसमेंट व्यवस्थित होऊ दे, माझ्या एखाद्या विद्यार्थी मित्राला गेटचं प्रिपरेशन करायचं आहे त्याचंही होऊ दे. मग हे सर्वच्या सर्व याचं जे पण काही बेसिक आहे ते मी इथूनच भरण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, मग या सर्व गोष्टींमध्ये या सब्जेक्टचा मेन जो आत्मा आहे ना मित्रांनो तो मी तुमच्या समोर काढून ठेवलाय. 3 स्टेजेस आहेत त्याचे, कन्सेप्ट, डेरिवेशन, न्यूमरिकल, दॅट्स इट. आणि या तिन्ही गोष्टींवरती मी ते फाउंडेशन रचणार आणि माझ्या प्रत्येक इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्याला हमखास यश मिळवून देणार. विद्यार्थी मित्रांनो आता मी येतोय मेन टॉपिककडे. मेन टॉपिकमध्ये मी सगळ्यात पहिले म्हटल्याप्रमाणे हा जो आहे माझा 3 फेज इंडक्शन मोटर, ही 3 फेज इंडक्शन मोटर हे युनिट भलं मोठं दिलेलं आहे बोर्डच्या सिलेबसमध्ये. मग आता ह्या केसमध्ये याला कसं टॅकल करू सर, आणि सर याचं आहे ना त्याच्यामध्ये जे RMF रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड वगैरे ना आम्ही बघितले सर, PYQ मध्ये बघितले, प्रिव्हियस इयरच्या पेपरमध्ये हमकच विचारतात तो, पण मग ते आम्हाला समजत नाहीये ना, काहीच समजत नाहीये त्या गोष्टी. का समजत नाही त्याचं उत्तर मी तुला देतो मित्रा. का समजत नाहीये तुला ही गोष्ट, कारण की मित्रांनो तुम्हाला सेकंड सेमेस्टरला FEE सब्जेक्ट होता, त्यानंतर इलेक्ट्रिक सर्किट आणि नेटवर्क सब्जेक्ट होता. जोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो तुमचे ह्या 2 सब्जेक्टचे बेसिक क्लिअर नाही होत तोपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये तुम्हाला हमखास अडचणी येणार आहेत. मग सर आता आम्ही काय करायचं, आम्ही त्या ठिकाणी परत FEEचा अभ्यास नाही, तेवढा वेळ नाही मित्र आपल्याकडे, कारण आपल्या बाकीच्या पण सब्जेक्टवरती काम करायचंय, तेवढा वेळ नाही. मग काय करू सर, काहीच नको करू, अभियंताची हेल्पलाईन आहे ना त्याच्यावरती तू फक्त कॉल कर, तुझ्यासाठीच ओपन केले 24/7. तू काय करायचं आहे, फक्त व्हॉट्सअपला मेसेज टाकायचे, तुझे अडचण टाईप करून टाकायचे, तुला कॉलबॅक नक्की येईल टीमकडून तुला 100% कॉलबॅक येईल किंवा मी स्वतः तुझ्याशी कन्सर्न करेन. ठीक आहे, त्याच्यानुसार तू आपले यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब कर, इन्स्टाला फॉलो कर, तुला एक नवीन अपडेट कंटिन्युअसली मिळत राहतील. ठीक आहे, मग बेसिक कन्सेप्ट ज्या आहे त्या तुम्हाला अभियंताचं जे ॲप आहे त्याच्यावरती जो कोर्स आपण लॉन्च करणार आहोत त्यामध्ये तुम्हाला 3 फेज इंडक्शन मोटरच्या शिकवण्याच्या आधी काही प्रमाणामध्ये बेसिक फाउंडेशन क्लिअर करेल, जेणेकरून तुम्हाला 3 फेज इंडक्शन मोटरमधले प्रोडक्शन ऑफ RMF, त्यानंतर तुमचं स्लिप रिंग स्क्विरल केज याचा जो डिफरन्स येतो, त्यानंतर त्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग, EMF इक्वेशनचं डेरिवेशन, त्यानंतर त्याच्याशी निगडीत न्यूमरिकल्स आणि त्याच्यानंतर तुमच्या टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स, टॉर्क स्लिप कॅरेक्टरिस्टिक्स, ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत हे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे शिकायला मिळणार आहेत. ठीक आहे, आणि यामुळे तुमच्या कन्सेप्ट या लाईफ टाईम क्लिअर होणार आहेत. त्यानंतर पुढच्या गोष्टीवरती मी येतोय मित्रा, स्टार्टिंग ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर. हा जो काही चॅप्टर आहे या चॅप्टरमध्ये तुम्हाला 3 फेज इंडक्शन मोटरला स्टार्ट कसं करायचंय त्याबद्दल भरपूर काही सांगितलं आहे. उदाहरणार्थ याच्यामध्ये आहे स्टार्टर्स, वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टर्स. आपण स्टार्टर काय यूज करतो मित्रांनो, स्टार्ट करण्यासाठी, बरोबर ना. स्टार्टर कशासाठी यूज करतो, स्टार्ट कर. तुम्ही वर्गामध्ये एखाद्या शिक्षकाला अशाच प्रकारचे उत्तर देता, कशासाठी वापर स्टार्टर, काय नाही सर स्टार्ट करायला वापरतो, बरोबर ना. मित्रांनो स्टार्टरचा मेन इंटेन्शन असं आहे, आपली जी 3 फेज इंडक्शन मोटर आहे ही जी काही एक मशीन आहे ही मशीन बऱ्याचदा लोडेड असते, मेकॅनिकल लोड कॅरी करते. मग मेकॅनिकल लोड असल्यानंतर ही जी काही त्या ठिकाणी हाय करंट, स्टार्टिंग कंडिशनला खूप हाय करंट त्या ठिकाणी मेन सप्लायपासनं ओढत असते. मग ज्या वेळेला हाय सप्लाय करंट घेते, या हाय सप्लाय करंट घेतल्यानंतर त्याच्यामध्ये इन्सुलेशन जे आहे ते डॅमेज होऊ शकतं. काय, इन्सुलेशन जे आहे ते डॅमेज होऊ शकतं. मग त्यामुळं तो जो
म्हणजे जवळपास आपला जो नॉर्मल करंट आहे 5 ते 10 एम्पियर किंवा 15 एम्पियर याच्यापेक्षा 15 ते 20 टाइम्स तो करंट जास्त घेते. मग अशा केसमध्ये मित्रा आपण स्टार्टर यूज करतो. मग स्टार्टर एक नाही कमीत कमी 3 ते 4 प्रकारचे स्टार्टर आहे. उदाहरणार्थ DOL स्टार्टर, डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर तुमचं स्टार डेल्टा स्टार्टर आहे, ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर आहे, रेजिस्टन्स स्टार्टर आहे म्हणजे स्टेटरला आपण रेजिस्टन्स कनेक्ट करतो, रोटर रेजिस्टन्स स्टार्टर आहे. असे 4 ते 5 वेगवेगळे स्टार्टर आहेत. त्याचे काहींचे ॲडव्हान्टेज आहे, काहींचे डिसॲडव्हान्टेज आहेत. हे स्टार्टर्स झाल्यानंतर या चॅप्टरमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत स्टार्टिंग मेथड्स. काय बघायला मिळणार आहे? स्टार्टिंग मेथड म्हणजे तुम्ही इंडक्शन मोटरला सिक्युअरली कुठलाही डॅमेज न होऊ देता कसं स्टार्ट करू शकता. स्टार्टिंग मेथड्स याच्यामध्ये दिलेले आहेत. अशा प्रकारचा तुमचा हा सेकंड युनिट आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जी पहिली क्लास टेस्ट आपली बोर्डकडून येऊ घातलेली आहे, म्हणजे जी कॉलेज लेवलला आपण कंडक्ट होतो, जी 30 मार्काची टेस्ट तुम्ही देता, या क्लास टेस्टमध्ये तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड हे चॅप्टर कंपल्सरी राहणार म्हणजे राहणारच आहेत. म्हणजे तुम्हाला पहिल्या 2 युनिटमध्ये फक्त आणि फक्त 3 फेज इंडक्शन मोटरलाच पकडून बसायचं आहे. मित्रांनो, स्कोरिंग हे तुमचा हमखास होणार आहे. मी करून देईल तुमचं स्कोरिंग, मी स्कोरिंग करून देईल. कसं? तुम्ही बघाल ज्यावेळेला मी शिकवतोय ना त्यावेळेला तुम्ही बघाल किती बेसिकपासनं मॉडरेटपासनं आणि टफेस्ट लेवलपर्यंत मी तुम्हाला घेऊन जातोय की तुम्ही ना झोपेत सुद्धा तुम्हाला त्या कन्सेप्ट आठवत राहतील. ठीक आहे. तर हे 3 फेज इंडक्शन मोटर, स्टार्टिंग ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर याचा पूर्ण स्टडी तुम्हाला क्लास टेस्ट 1 साठी करायचा आहे. आणि तुम्ही मला प्रॉमिस करणार आहात काय सर, आम्ही तुम्हाला 30 पैकी 30 मार्क पहिल्या सिटीला पाडून दाखवणार आहोत. म्हणजे आहोत 30 पैकी 30 मार्क आम्ही तुम्हाला मिळून दाखवतो. मिळालेच पाहिजेत. अट्टहास आहे माझ्या स्वतःसाठी आणि माझ्या विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे. हे झाल्यानंतर तिसरं जे युनिट येतं, काही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सिटी 1 मध्ये काही कॉलेजांचा जर सिलेबस पुढे असेल तर सिंगल फेज इंडक्शन मोटर सुद्धा मे बी ते कव्हर करू शकता किंवा त्यातला काही कंटेंट ते कव्हर करण्याचा प्रयत्न करतील. अदरवाईज फर्स्ट आणि सेकंड युनिट घेण्याचं ते करू शकतात. दॅट डिपेंड. म्हणजे तिसरा जो युनिट आहे तुमचा हा बॉर्डर लाईन वरती कदाचित हा येऊही शकतो, नाही येऊ शकत. मित्रांनो, मी इथे काय केलंय माहिती का? मी इथे असं केलंय की त्या ठिकाणी तुमचं हा जो AC मशीन आहे ना, याला इथे असं मी टर्मिनेट करतो माझ्या पद्धतीने, मला समजून घेण्यासाठी, माझ्या विद्यार्थ्यांना समजून सांगण्यासाठी. 3 फेज इंडक्शन मोटरच्या स्टार्टिंग्स मेथड आणि सिंगल फेज इंडक्शन मोटर हे जे तिन्ही युनिट आहेत ना मित्रांनो तुमचे, हे तुमचे इंडक्शन मशीन्स आहेत रे. हे काय तुमचे इंडक्शन मशीन आहेत तुमचे. ठीक आहे. बघा ना तुम्ही, 3 फेज इंडक्शन मोटर, स्टार्टिंग ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर आणि सिंगल फेज इंडक्शन मोटर हे तुमचे त्या ठिकाणी इंडक्शन मशीन आहेत. आणि यापासून जर तुम्ही खाली बघाल इथे आणि इथे, तर हे जे काय आहे तुमचं हे 4th युनिट, हे तुमचं सिंक्रोनस मशीन आहे. काय आहे? सिंक्रोनस. म्हणजे ही मशीन वेगळी आहे, हे जे वरचे मशीन आहेत हे वेगळे आहेत आणि खालची जी आहे ती सिंक्रोनस मशीन आहे. ठीक आहे. सिंक्रोनस मशीन. माझ्या एका मित्राचा प्रश्न येतोय मला की सर, या ठिकाणी हे जे तिन्ही आहेत याच्यामध्ये न्यूमरिकल भरपूर आहेत का? हे बघ मित्रा, याच्यामध्ये न्यूमरिकल तुला हमखास मिळणार म्हणजे मिळणार. यामध्ये न्यूमरिकल तुला आहेत आणि आहेत. हो आहेत. यामध्ये तुम्हाला न्यूमरिकल आहे. कुठल्या टॉपिकवर आहे सर? हे बघ मित्रा, तुला कुठे न्यूमरिकल आहे मी सांगतो. सगळ्यात पहिले EMF इक्वेशन तू शिकणार, तिथे न्यूमरिकल आहे. नंबर ऑफ टर्न्स आणि ते जे तुम्ही ट्रान्सफॉर्मरमध्ये शिकलात त्याच्याशी बेस न्यूमरिकल आहे. त्यानंतर तुम्हाला आपलं अप्रॉक्सिमेट इक्विव्हॅलंट सर्किट जे ट्रान्सफॉर्मरमध्ये बघितलं तशा प्रकारचे पण न्यूमरिकल आहे. सर, ते ट्रान्सफॉर्मरचं अप्रॉक्सिमेट आणि 3 फेज इंडक्शन मोटरचं अप्रॉक्सिमेट काही सारखं आहे का? सारखंच आहे मित्रा. का? कारण की मी काय म्हणतो माहिती आहे, एकदम मजेशीर गोष्ट तुम्हाला सांगतो. काय? 3 फेज इंडक्शन मोटर ही ट्रान्सफॉर्मरची सख्खी बहीण आहे. काय? 3 फेज इंडक्शन मोटर ही ट्रान्सफॉर्मरची सख्खी बहीण आहे. कसं हो सर? मित्रा, ट्रान्सफॉर्मरमध्ये होतं काय तुझं? प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग, फक्त नावं बदलले रे. सासरी गेली ती 3 फेज इंडक्शन मोटर, सासरी गेली. काय? का आता त्याचं प्रायमरी आणि सेकंडरी हे नाव बदललंय आणि तिथे आता आलंय तुझं स्टेटर आणि रोटर. ट्रान्सफॉर्मर हा स्टॅटिक मशीन होता आणि आपली जी इंडक्शन मोटर आहे ती रोटेटिंग मशीन आहे. ओके. मग त्याच्यानुसार तुला इथे अप्रॉक्सिमेट इक्विव्हॅलंट आहे, त्याच्यावरती न्यूमरिकल्स आहे. टॉर्कवरती न्यूमरिकल आहे. टॉर्कचे 3 प्रकार पडतात, स्टार्टिंग टॉर्क, मॅक्सिमम टॉर्क, रनिंग टॉर्क, त्यावरती न्यूमरिकल आहे. त्यानंतर तुला कदाचित जर समजा आपल्या बोर्डने मॉडरेट किंवा टफ पेपर सेट केला तुझा, तर स्टार्टिंग ऑफ 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये सुद्धा न्यूमरिकल येऊ शकतात. ठीक आहे. सर, सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये न्यूमरिकल आहे का? अजून तर विचारले नाही, पण मी त्याची तयारी करून ठेवणार आहे. मी मित्रांची तयारी करून ठेवणार आहे. का? मार्क्स जास्त पाहिजे त्याच्यासाठी मला कुठली कसरच सोडायची नाहीये.
मला कुठली कसरत सोडायची नाही. त्याच्यामुळे मी ह्या टॉपिकमध्ये कन्सेप्ट सांगणार, याचे डेरिव्हेशन सांगणार, याचे न्यूमरिकल सांगणार, सगळं सांगणार तुम्हाला. ठीक आहे. बरं, पुढे 3 फेज सिंक्रोनस मशीन जे आहे, ही सिंक्रोनस मशीन ही डबली एक्साइटेड मशीन आहे मित्रांनो. काय फरक आहे त्याच्यामध्ये नीट लक्षात घ्या. ही तुमची डबली एक्साइटेड मशीन आहे. सर म्हणजे काय हो डबली एक्साइटेड म्हणजे काय मित्रांनो? एकाच वेळेला या मशीनमध्ये एसी पण सप्लाय आहे आणि डीसी पण सप्लाय. काय म्हणतोय? एसी पण सप्लाय आहे आणि डीसी पण सप्लाय. सर कसं शक्य? मग ते शॉर्ट सर्किट वगैरे नाही होणार का? मी आहे ना, सांगतो ना. म्हणजे सर तुम्ही काय असं धरून वगैरे राहणार आहे का? नाही, धरलं तर त्या ठिकाणी माझंच रामनाम सत्य होणार ना रे. सगळ्यात पहिले कसं काय धरून राहणार एसी आणि डीसीला? थोडा सप्लाय का तो एवढा 440 वोल्टचा अशा लेवलचा सप्लाय काय राहणार आहे सांग बरं? तुला शिकवायला चांगला शिक्षक मिळेल का नंतर? डबल एक्साइटेड मशीन म्हणजे याची त्या ठिकाणी जी स्टेटर वाइंडिंग आहे त्याच्यामध्ये एसी सप्लाय असतो आणि जी रोटर वाइंडिंग आहे ती रोटर वाइंडिंग एक्साइट करण्यासाठी आपण डीसी सप्लायचा बहुधा वापर करतो. त्यामुळे त्याला डबल एक्साइटेड मशीन होता. आणि ही जे वरचे आहे हे सिंगली एक्साइटेड मशीन आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये 2 पार्ट पडते आहे सिंक्रोनस मशीनमध्ये. 2 पार्ट कुठलेच सर? एक आहे जनरेटर म्हणतात काही लोक, आणि काही लोक याला अल्टरनेटर म्हणतात. सर नाव ऐकल्यासारखं वाटतंय अल्टरनेटर किंवा जनरेटर. ऐकलं ना मित्रा? ऐकलंय तू? कुठे ऐकलंय माहिती आहे तुला? 3rd सेमला जीटीडी सब्जेक्ट होता का रे? जीटीडी जनरेशन ट्रान्समिशन वाला. हां, त्यामध्ये तू थर्मल पॉवर प्लांट शिकला, हायड्रो पॉवर प्लांट शिकला, न्यूक्लिअर शिकला. यामध्ये तू लास्टला अशा प्रकारचा एक सर्कल काढायचा बघ. असा जो सर्कल काढायचा ना तो अल्टरनेटर किंवा जनरेटरचा सिम्बॉल होता. तो जो जनरेटर आहे ना, ही मशीन मित्रा, ही मशीन आता तुला इन डिटेलमध्ये शिकायची. तिचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, वर्किंग कसं आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये त्याची वाइंडिंगचे प्रकार कसे आहेत. वाइंडिंगमध्ये तर सगळ्यात जास्त मित्र त्या ठिकाणी ट्रॅप होतात. चांगले टॉपर मुलांना त्या ठिकाणी अडचणी येतात. मी तुम्हाला सांगणार आहे, मी तुम्हाला क्लिअर करून देणार आहे ती गोष्ट पूर्णतः. तर जनरेटर अल्टरनेटरमध्ये अडचणी येतात. तर ह्या सर्व गोष्टी अजून त्या ठिकाणी सर याच्यात डेरिव्हेशन आहेत का? आहेत सर. न्यूमरिकल पण आहेत. जसे 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये चांगल्या टफ लेवलचे न्यूमरिकल आहे, तसेच टफ लेवलचे व्होल्टेज रेग्युलेशनवरती न्यूमरिकल आहे. बरोबर? या सगळ्या लेवलचे न्यूमरिकल याच्यामध्ये आहेत जनरेटर अल्टरनेटरमध्ये. जनरेटर किंवा अल्टरनेटर दोघंही एकच मशीन्स आहेत. त्याला आपण अल्टरनेट म्हणजे 2 नावं आहेत तिचे. ते झाल्यानंतरून याच्यामध्ये सिंक्रोनस मशीन म्हणजे तुम्हाला 4थ्याच युनिटमध्ये मोटर पण शिकायचं आहे मित्रांनो. मोटर. ठीक आहे. काय शिकायचं आहे? मोटर, सिंक्रोनस मोटर. विद्यार्थी मित्रांनो, सिंक्रोनस मोटरची किंवा सिंक्रोनस मशीनची आणि हे आपले जे वरचे 3 आहेत ना, या तिघांची एक खासियत तुम्हाला सांगतो. एकच सिंगल पॉईंट सांगतो सर. म्हणजे मला प्रश्न विचारला माझ्या एका विद्यार्थी मैत्रिणीने का बरं मित्राने? मग मित्र पण विचारू शकतो असं काही नाही, पण मैत्रिणीने विचारला तर मी तिला पहिले सांगणार आहे मित्रांनो. मग सर आमच्यावर अन्याय का? अन्याय नाही करत आहे. ऐक दोघंही ऐका. एक नाही, दोघंही ऐका. काय इंडक्शन, मला जर तुम्ही प्रश्न विचारला दोघांनी मिळून की सर इंडक्शन मशीन आणि सिंक्रोनस मशीन यांच्यातला एकच डिफरन्स सांगा. एकच शब्द आहे तुम्हाला बोलण्यासाठी, एकच शब्द, जास्त नका बोलू, एकच शब्दात उत्तर द्या. काय आहे सर नेमका डिफरन्स? विद्यार्थी मित्रांनो, एकच शब्द म्हणजे एवढाच आहे का इंडक्शन मशीन ही इंडक्शन स्पीडला किंवा त्या ठिकाणी लेस दॅन सिंक्रोनस स्पीडला रोटेट होते. आणि सिंक्रोनस मशीन, मग ते जनरेटर असो किंवा मोटर असो, ही माझी ऑलवेज एक फिक्स कॉन्स्टंट म्हणजे सिंक्रोनस स्पीडला रोटेट होते. दॅट्स इट. संपलं माझं एक वाक्य. काय म्हटलो मी? का इंडक्शन मशीन जे आहे, इंडक्शन मोटर किंवा इंडक्शन जनरेटर, हे माझं त्या ठिकाणी लेस दॅन सिंक्रोनस स्पीडला रोटेट होतं. सिंक्रोनस स्पीड वेगळा आहे. सिंक्रोनस स्पीडच्या ऑलवेज बिलो द सिंक्रोनस स्पीड रोटेट होणार. आणि सिंक्रोनस मशीन जी आहे ती सिंक्रोनस मशीन माझी ऑलवेज सिंक्रोनस स्पीडलाच रोटेट होणार आहे. ठीक आहे. हे माझं एक वाक्य. अजून काय आहे सर? आहे दुसरं वाक्य. काय? सिंगल आपली ही जी 3 फेज आपले म्हणजे कुठली इंडक्शन मशीन जी आहे, ही इंडक्शन मशीन माझी सिंगली एक्साइटेड मशीन आहे आणि सिंक्रोनस मशीन जी आहे ती डबली एक्साइटेड मशीन आहे. ठीक आहे. डबली एक्साइटेड मशीन आहे. ओके, ठीक आहे सर. आम्हाला बेसिक तुम्हाला जे सांगायचे ते सगळं समजलंय. त्यानंतर 5th जो आहे तो आहे स्पेशल पर्पज मशीन. स्पेशल पर्पज मशीनमध्ये काय नाही मित्रांनो, छोट्या मोठ्या मोटर्स आहेत. छोट्या मोठ्या मोटर आहे. चॅप्टरही छोटा आहे, तो खूप छोट्या मोठ्या मोटर आहे. जशी तुमची आली हिस्टेरिसिस मोटर. सर हे नाव तर पहिल्यांदा ऐकतोय, आम्हाला पहिल्याच्या सिलेबसमध्ये नव्हतं. ॲप्लिकेशन बेस्ड मोटर्स आहे मित्रांनो. ॲप्लिकेशन म्हणजे पर्टिक्युलर छोट्या ठिकाणी तुमचे जे ॲप्लिकेशन्स असतात ना, त्या ठिकाणच्या ॲप्लिकेशनवर बेस हिस्टेरिसिस मोटर. त्यानंतर तुमची रिलक्टन्स मोटर.
त्यानंतर तुमच्या अशा ज्या छोट्या मोठ्या मोटर्स आहे ना, अजून एक म्हणता येईल तुमची काय म्हणता येईल त्याला, स्टेपर मोटर, या ज्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या याच्या, युनिव्हर्सल मोटर, युनिव्हर्सल मोटर, या सर्वच्या सर्व छोट्या मोठ्या मोटर्स यामध्ये आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचा तुमचा या ठिकाणी AC सर्किट, AC मशीनचा सिलेबस मी तुमच्यासोबत डिस्कस केला इन डिटेलही. मी त्या ठिकाणी अजून त्याच्यावरती व्हिडिओज येत्या काळामध्ये तुम्हाला यूट्यूबवरती अवेलेबल होतील. पुन्हा एकदा एक शॉर्टमध्ये मी पटकन तुमच्या समोर घेऊन येतोय. विद्यार्थी मित्रांनो, AC मशीनमध्ये स्कोर करणं खूप खूप गरजेचं आहे. का सर, का गरजेचं आहे? कारण की मित्रांनो, याचे न्यूमरिकल, याच्या कन्सेप्ट, याचं डेरिव्हेशन, तुमचं जे तुम्ही स्वप्न बघत आहात टॉपच्या इंजिनिअरिंग कॉलेजला जाण्याचं, कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोकरी मिळवण्याचं, गव्हर्नमेंटमध्ये जॉब मिळवण्याचं, ह्या सब्जेक्टचं इम्पॉर्टन्स हे प्रत्येक जागेवरती आहे, प्रत्येक जागेवरती. आणि मग त्यामुळं याच्या कन्सेप्ट ह्या लाईफ टाईम क्लिअर असणं खूप इम्पॉर्टंट आहे. मग त्यामुळे फक्त स्कोरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू नाही, तर आपले इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं भवितव्य मजबूत करण्यासाठी म्हणून तुम्हाला सांगतोय. त्याच्यानुसार तुम्ही 3 फेज इंडक्शन मोटर, याच्यामध्ये तुम्हाला थेरी म्हणजेच कन्सेप्ट्स, डेरिव्हेशन, न्यूमरिकल आहेत. त्यानंतर तुमचं स्टार्टिंग ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर, भरपूर सारे स्टार्टिंग मेथड तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतील. सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये सिंगल फेजवरती चालणाऱ्या 3 ते 4 प्रकारच्या वेगवेगळ्या मोटर्स आहेत. रेझिस्टन्स स्टार्ट मोटर, कॅपॅसिटर स्टार्ट मोटर, कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर, शेडेड पोल इंडक्शन मोटर सारख्या मोटर्स, त्याचे ॲप्लिकेशन, त्याच्या टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला या पहिल्या 3 युनिटमध्ये इंडक्शन मशीन म्हणून शिकता येणार आहेत. त्यानंतर तुमचं 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये 3 फेज सिंक्रोनस मशीनमध्ये एकाच युनिटमध्ये तुम्हाला 3 फेज सिंक्रोनस जनरेटर म्हणजेच अल्टरनेटरही शिकायचं आहे, 3 फेज सिंक्रोनस मोटरही शिकायचं आहे. दोघंही तुम्ही ॲट अ टाइम शिकणार आहात. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे जसे 3 फेज इंडक्शन मोटर इकडच्या पार्टमध्ये आहे, तसं तुम्हाला ह्या पार्टमध्ये परत तुम्हाला चांगल्या लेवलच्या कन्सेप्ट्स आहेत, डेरिव्हेशन आहे, न्यूमरिकल आहे. न्यूमरिकल बेसिक, मॉडरेट, टफ लेवलच्या आहेत. याच्याही त्या ठिकाणी प्रश्न बरेचदा ओरली, प्रॅक्टिकली, थेरोटिकली विचारले जातात. प्रत्येक ठिकाणी यूजमध्ये आहेत त्या गोष्टी. स्पेशल पर्पज मशीनमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन बेस्ड मोटर्स आहेत. युनिट छोटा आहे, त्याच्यानुसार त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग या ठिकाणी इम्पॉर्टंट ठरतं. अशा सर्वांगीण गोष्टीतून या सब्जेक्टला कुठलाही कंटाळा न करता तुम्ही अभियंता अकॅडमीमध्ये इलेक्ट्रिकल फॅकल्टी म्हणून आकाश सर म्हणजेच मी बरं का, म्हणजेच मी, माझ्याकडनं तुम्ही एकदा शिकून बघा. तुम्ही लाईफ टाईम या कन्सेप्ट कधीही विसरणार नाही. तुम्हाला जर मी म्हटलो ना की 3 फेज इंडक्शन मोटर आपलं युनिट आज कंप्लीट झालं आणि उद्या, आज तुम्हाला रात्री 2ला मेसेज करतोय, उद्या मित्रांनो सकाळी या टेस्टला तयार राहायचंय, सकाळी 7-8ला तुमची टेस्ट घेणार आहे मी, असं जर सांगितलं ना तरी मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो, माझा आत्मविश्वास जो खरा करणारा विद्यार्थी ना, जर तेवढं पूर्ण टॉपिक त्याने गेन केलं ना, तो सकाळी 7ला कुठलंही पुस्तक न उचलता, कुठलं काही न करता त्या ठिकाणी 100%ची टेस्ट अटेम्प्ट करेल आणि चांगला स्कोर घेऊन येईल. ठीक आहे, चांगला स्कोर घेऊन येईल. याचसोबत विद्यार्थी मित्रांनो, अजून मला या ठिकाणी याचं MSBT मध्ये वेटेज जे आहे ते वेटेजही मला तुमच्या समोर करतोय. आता 3 फेज इंडक्शन मोटर तुमच्यासाठी 20 मार्क्सचा चॅप्टर आहे मित्रांनो. 3 फेज इंडक्शन मोटर तुमच्यासाठी 70 आउट ऑफ सांगतोय, 70 आउट ऑफ 20 मार्क्सचा चॅप्टर आहे. त्यानंतर तुमचा स्टार्टिंग ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर हा तुमच्यासाठी 10 मार्क्सचा चॅप्टर आहे. त्यानंतर सिंगल फेज इंडक्शन मोटर हा जो आहे हा तुमच्यासाठी साधारण 14 मार्क्सचा चॅप्टर आहे. फायनल वेटेज आहे हे 70 मार्क्सचा जो फायनल पेपर येणार आहे त्याच्यामधले हे वेटेजेस आहेत. त्यानंतर तुमचा 3 फेज सिंक्रोनस मशीन जो आहे तो तुमचा 16 मार्क्सचा या ठिकाणी वेटेज ठेवतो. आणि नंतर तुमचं स्पेशल पर्पज मशीन जे आहे ती तुमचं साधारण 10 मार्क्सच्या आसपास याचं वेटेज सिलेबसमध्ये दिलं गेलेलं आहे. ठीक आहे, 20 मार्क्स, 10 मार्क्स, 14 मार्क्स, 16 मार्क्स आणि 10 मार्क्स असं जर आपण टोटल ॲड केलं 20 आणि 10 30, 30 आणि 10 40, 44, 44 आणि 16 60, 60 आणि 10 टोटल तुमचे 70 मार्क्स होता. टोटल 70 मार्क्स होता. मग आता या ठिकाणी किती मार्क्स पाडणार तुम्ही? किती मार्क्स पाडणार सर? 70 आउट ऑफ 70. शाबास, व्हेरी गुड. 70 आउट ऑफ 70च पाडायचे आहेत मित्रांनो. काय 70 आउट ऑफ 70? उससे नीचे तो अलाउडी नाही, उससे नीचे तो अलाउडी नाही आहे. सर 69 नाही चालणार का? काय करावं आहे मित्राचं? सर 70 आउट ऑफ 70 पाहिजे म्हणजे पाहिजे मित्रांनो. 69
पण नको 70 आउट ऑफ 70, कारण की शिकणार तू कुठे? अभियंता अकॅडमीमध्ये. आणि अभियंता अकॅडमीचं या सर्व गोष्टींसाठी असंच तुम्ही नवीन माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इन्स्टा चॅनलला फॉलो करा आणि आपली जी व्हॉट्सॲपची हेल्पलाईन आहे याच्यावरती ही हेल्पलाईन तुम्हा तमाम महाराष्ट्रातल्या MSBT डिप्लोमाच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थी मित्रांसाठी ओपन आहे. तुम्ही त्याच्यावरती कधीही मेसेज करू शकता. तुम्हाला कॉलबॅक टीमकडनं नक्की येईल. तुमच्या सर्व समस्या जाणून घेतल्या जातील. तुम्हाला या सर्व गोष्टींचं योग्य असं मार्गदर्शन केलं जाईल आणि तुम्हाला याबद्दलचे